बालीमध्ये तुमचं स्वागत आहे. सॉरी, सामान घेऊन चाललं आहे. 1 लाख रुपयामध्ये टॅक्सी ठरवले. तसं ग्रॅबच्या ॲप्लिकेशनवरती पण 95 म्हणजे 5,000चा फरक आहे. पण आता म्हटलं पाऊस आहे, इकडे पाऊस पडतो आणि इमिग्रेशनला एवढा वेळ काढतात, बापरे. इमिग्रेशन झाली, त्याच्यानंतर काय बोलतात ते तुमचं कस्टम डिक्लेरेशनचा फॉर्म स्वतःहूनच भरायचा आहे तुम्ही ऑनलाईनने. त्याचा QR कोड दाखवायचा आहे. त्याच्यासाठी टाईम गेला. पैसे जे विजा ऑन अरायवल पहिलं आपल्याला फ्री होतं, आता त्याचे $33 घेतात आहे. कार्डने पेमेंटसुद्धा चालतं आहे, पण शक्यतो कॅश असली पटकन होऊन जाईल. तर ते पेमेंट घेतल्यावरसुद्धा थांबवून ठेवलं नाही. टाईमपास भरपूर लेट झालं. हां, आणि हॉटेल बुकिंग कन्फर्म विचार बघतात आहे. फ्लाईट तिकीट रिटर्नसुद्धा बघतात आहेत. ओके, पावसाचे दिवस आलेत. छत्री आणलेली आहे, पण मनी एक्सचेंजसाठी आलो म्हटलं तर ते सर्व बंद झाले. तर बघूया, पाऊस पडायला लागला, थांबावं लागेल. हे बघा, 75 रुपये, 75,000 लिटर पेट्रोल डिझेल. ॲक्च्युली जे हॉस्टेल बुकिंग झालं आहे ना, ते या वॉकिंग स्ट्रीट म्हणा किंवा हे मार्केटचा जो एरिया आहे इथून लांब आहे. कमीत कमी 1 किलोमीटर लांब आहे. कारण ते स्वस्त भेटलं आहे म्हणून ऑब्वियसली लांबच असणार या सर्व गोष्टीपासून. असं तर म्हणालो, आता दुपारचे झाले आहेत 3:30. ऊन कमी झालं आहे थोडं, निघालं. ॲक्च्युली रिव्ह्यू बघितलेले हॉस्टेलचे, वायफाय चांगला आहे म्हणून. आहे चांगला, पण तो आहे ना 3 फ्लोअर आहेत. खालच्या फ्लोअरला शॉप आहे त्यांचं, वरच्या फ्लोअरला गर्ल्ससाठी हॉस्टेल आहे आणि त्याच्यावरती मेलसाठी. पण तिथे प्रॉब्लेम असा आहे की गर्ल्स हॉस्टेलच्या समोर बसावं लागतं, तर तुम्हाला वायफाय 100% मिळेल. कारण त्यांचं ऑफिस आहे तिथे, रिसेप्शन. वरती 50% सिग्नल होतो, नाही मिळत. आणि त्या कॅप्सूलमध्ये बसल्यावरती तर बफरिंगच होत राहतं. म्हणजे रिव्ह्यू ज्यांनी कुणी टाकलेलं तो बहुतेक खाली येऊन बसून काम करत असेल म्हणून चांगलं वाटतं आहे. हां, सगळ्याला ब्लॅक कलर. हे हिंदू टेम्पल आहे वाटतं, गणपतीचं. बाकी हे डिझाईन बघा वरती ते काय म्हणतात. आणि हे प्रत्येकाच्या ठिकाणी ठेवलेले आहेत वाड्या. त्या वाड्यामध्ये सिगरेटसुद्धा असते देवाला दाखवण्यासाठी. इकडची मान्यता वेगळी आहे. बाकी सगळा माल व्हिएतनाममधून आहे. शूज बघितले, हां रेट कमी आहेत. कसे आहेत कमी आहे माहिती नाही, पण सगळा माल याचा आहे आपल्या व्हिएतनाममधून आलेला. बाकी टुरिस्ट नाही आहेत तेवढे. कदाचित मार्च एंडिंग आहे, याच्या पुढच्या महिन्यापासून लोक यायला सुरुवात करतील. हां, सिम कार्ड घेतलं आहे. सिम कार्डमध्ये आहे ना मोबाईलचा हे बारकोड नंबर घेतला आहे. कशासाठी घेतलं आहे काय माहिती नाही. आणि पासपोर्ट नव्हता म्हणून मग पासपोर्टचा फोटोसोबत, सिम कार्डच्या फोटोसोबत स्वतःचा फोटो घेतला. तिने थोडंसं काय म्हणतात ना, हे वाटलं स्कॅमर थिंग. पण आता काय म्हटलं यूज करूया. कारण दुबईच्या सिम कार्डला सिग्नल भेटत नाही आहे व्यवस्थित आणि ते बफरिंग होत आहे. ते उगाचच प्लॅनिंग मारे तेवढेच चार्जेस लावतील. मी बालीमध्ये आलेलो सुरुवातीला, तर तेच आता बघतो आहे की जिथे मी अगोदर राहिलेलो ज्या हॉस्टेलमध्ये, मी तिथे चाललो. ॲक्च्युली मी पहिल्यांदा तिथेच बुकिंग करायला बघत होतो, पण त्यांचे रेट जास्त होते. आणि जास्त दिवस राहायचं आहे तर तुम्ही पर डे 500 रुपयाच्या वरती नाही खर्च करू शकत. मग पूर्ण बजेट हलतं, जास्त दिवस राहू शकणार नाही.
असं हँडमेड. गोप्रो अजून पण झोपलेलाच आहे, चालूच होत नाही आहे. त्याची बॅटरी जर हीट झाली तरच चालू होतो आहे, तेवढा पुरता आनंद देतो आहे. आणि ज्यावेळी गरज लागते तेव्हा काढतो आहे तर बंद होतो आहे. मग मोबाईलनेच सगळं शूट करावं लागतं. बघूया. असं का आहे, वातावरण चांगलं आहे, गरम नाही आहे, पण ऊन लागतं ना, ते घाम येतो आहे. म्हणजे मुंबईसारखंच वातावरण पकडून जाऊ. पण हवा किती फ्रेश आहे बघा, वरती वातावरण एकदम क्लीन आहे. आणि मागच्या वेळी जे बघितलं की सगळेजण फुकत बसलेत, ते आताच्या वेळी कमी दिसते. आताच्या ठिकाणी वेब जास्त आले, तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेपरायझर आलेले आहेत. इवन लहान मुलं जी भीक मागतात आहे ना, त्यांनीसुद्धा ठेवला नाही आहे वेपरायझर हातामध्ये. सिगरेटपेक्षा वेपरायझर पण तेवढाच घातक आहे. पण काय यंगस्टरला क्रेज वाटते ना त्या गोष्टीची. हां, हे बघा किती भारी वाटतं ना. कसं आहे, पुरा आगुंग. जाऊ का आतमध्ये. मी पैसे एक्सचेंज केली नाही, त्यामुळे भीती वाटते कोणतरी पटकन माझ्याकडून पैसे मागायचे. वा किती भारी आहे ना. बस इथूनच दाखवूया. खर्च करायचं नाही आहे जास्त. LPD लोकल पोलीस डिपार्टमेंट. हां, बाईक विचारली, छोट्या बाईक आहे, तर तुम्ही जितक्या जास्त दिवस घ्याल तेवढे रेट कमी आहे. पण कमी कसले, फरक सांगतो तुम्हाला किती पडतोय. 40 सांगितले ना त्यांनी. हां, 250 रुपये पर डेला आहे, म्हणजे 300 रुपये पकडा. गोव्यात पण तेवढ्यालाच भेटते स्कूटी. कदाचित अजून बार्गेनिंग करून येईल सुद्धा, पण घेते वेळी म्हटलं करूया. आता करून घेतली नाही तर त्याला काय व्हॅल्यू नाही. असं पासपोर्ट ऑफिस इंडोनेशियाचा काय एवढं आवडलं नाही. फॅमिलीसाठी त्यांनी वेगळे काउंटर काढले, ती एक गोष्ट आवडली. आणि सुपर फास्ट आहे फॅमिलीसोबत येत असाल तर. ओके, थँक्यू. असं मसाजसाठी बोलवतात. या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल करा तर पैसे फिरता येईल जास्त दिवस. हे बघा सिगरेट ठेवले दिसतंय. काही जण ते हे टेम्पल आहे वाटतं. म्हणजे किती वेगवेगळी मान्यता आहे ती बघा. जसा जसा म्हणता ना धर्म पुढे पुढे चालत गेलं तशा पद्धतीची मान्यता वेगवेगळ्या होत गेल्या. इवन आपल्याकडे बघा ना बुद्धिस्ट जे हिमाचल प्रदेशमध्ये आहे म्हणा किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, ते त्यांची मान्यता पद्धतीने वेगळी आहे. आमच्या भागात जे बौद्ध आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायीच्या अनुसार पालन करतात, त्यांची मान्यता वेगळी आहे. कोकणामध्ये वरती घाट सेक्शनला गेलात त्यांची मान्यता वेगळी आहे. म्हणजे जसं जसं किलोमीटर पुढे जातात ना तशा तशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत जातात. पण प्रत्येकाची श्रद्धा आहे, मग तो कुठल्याही धर्माचा असू दे, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, कोणी असो, त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. आदर नाही केला तर उपयोगाचं नाही. कट्टरपंथी होऊन काय होत नाही. हे बघा काय सांगू, डोळ्याने मला इतकं चांगलं वाटतंय ना, कॅमेरा चांगला पाहिजे. फोम मोठ्या मोठ्या उश्या. बाकी ते कॅप्सूल हॉट रूम भारी आहे. आतून लाईट वाईट बदलता येते. म्हणजे झोपायचं असेल तर तुम्ही रेड लाईट करू शकता. त्याचा काय म्हणतात
किती लाईट पाहिजे, फेट पाहिजे, डार्क पाहिजे, ते सगळं सेट करू शकता आतून. फक्त आतमध्ये लॅपटॉप चार्जिंगला म्हणजे पॉवर प्लग दिला नाही आहे, USB प्लग आहे, बाकी पॉवर प्लग नाही आहे. ठीक आहे. सकाळी थंडी वाजत होती म्हणून थोडी झोप चांगली गार लागली. हां, आता आठवलं काय हे शॉप. आता बहुतेक इकडे मसाजची किंमत सेम आहे, 500 रुपये. सर्वात कमी मसाजची किंमत आहे ना थायलंडमधला तो स्ट्रीट मसाज होताच म्हणा, पण त्याच्यापेक्षाही कमी जर बघाल तर लाओसमध्ये सर्वात, आणि प्रॉपर आहे, म्हणजे शॉवर वगैरे तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने आहे. असं बघूया आता. हां, पण मसाजच्या इकडे टेक्निक नाही आहे. तसं बाली कशासाठी प्रसिद्ध आहे माहीत आहे? बेलिनेस मसाजसाठी. हे बघा शूज, त्या साईडला बेलिनेस मसाज केलं जातं. थायलंडमध्ये थाई मसाज, आणि लाओसमध्ये लाओसचा ट्रेडिशनल मसाज आहे जो डीप टिश्यूसारखा आहे, म्हणजे हार्ड प्रेशर एकदम, म्हणजे काय म्हणतात ना, मसाज करताना दुखलंच पाहिजे अशा पद्धतीने. आणि अरोमा मसाज माझ्या मते अरोमा मसाजसुद्धा इकडूनच आहे वाटतं, बालीमधूनच आहे वाटतं. व्हिएतनाममधून अशी काय त्यांची वेगळी टेक्निक नाही. जापनीजचं तर वेगवेगळं आहे. जापनीज कोरियामधून तर ते लुंगी, मोठ्या लुंगीला साडीला वगैरे बांधून पूर्ण बॉडी फ्लेक्झिबल करतात तशा पद्धतीने. असं असं छोट्या छोट्या पोरी मसाजच्या ॲडव्हर्टाईज करण्यासाठी आहे, कारण गरिबी आहे. वा, आता इथून जायचं काय कुठून जायचं माहिती नाही, पण म्हटलं चालूया. माझ्या राईट साईडने सी आहे, म्हणजे तिकडे समुद्र किनारा आहे. लेफ्ट साईडवरून मी आलो, पण मी चालतोय स्ट्रेट ह्या साईडला कशाला, तर जिथे राहायचो ते दाखवण्यासाठी. म्हणजे हे भरपूर लांब आहे आता जे घेतलं आहे, म्हणूनच तिथे 250 रुपीज ठेवले आहे. आणि कोण लोक पण एवढे नाही आहे, म्हणजे मोजून 5 जणं असो म्हणा. हां, पण फॅसिलिटी आहे, AC 24 hours आहे. असं लाईव्ह स्ट्रीमिंग